मी कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही इशारा पातळीकडे वाटचाल करते। सध्याची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचलेली आहे आणि पाणी पातळी आता हळूहळू आणखी वाढते। गेली 3 ते 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। धरण क्षेत्र आणि घाट माथ्यांवरती देखील जोरदार पाऊस सुरू आहे आणि परिणामी कोल्हापुरातील पंचगंगा नदी आता 36 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या राजाराम बंधारा इथं आहे आणि माझ्या बाजूला ही सगळी दृश्य आपण पाहतोय। कालपासून जोरदार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। ही आता आपण पाण्याची पातळी पाहतोय ती पंचगंगा ज्या ठिकाणी पातळी मोजली जाते त्याच बंधाऱ्यावरती मी सध्या उभा आहे आणि त्या ठिकाणाहून हा सगळा आपण आढावा पाहतोय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे जवळपास 80 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। उद्या आणि परवा असे 2 दिवस देखील पाऊस त्या ठिकाणी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं जिल्हा प्रशासन देखील आता अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। याच जोरदार पावसामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरती देखील पाणी आल्यामुळे हा मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे एका घाटामध्ये देखील दरड कोसळली होती, मात्र तो घाट देखील आता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। आपण ही सगळी शेतवडीमध्ये घुसलेलं पाणी पाहतोय। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 36 फुटांवरती आहे आणि एकूण बंधाऱ्यांची संख्या पाहिली तर 80 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळं आज आणि उद्या देखील जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।